नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नवोदय गुरु या युट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. आपल्याला काय बघायचंय, 5वी नवोदयचे ऍडमिट कार्ड हॉल तिकीट कधी येणार आहे? नेमकी तारीख काय? 18 जानेवारीला आपली परीक्षा आहे. 18 जानेवारीला परीक्षा आहे, तर हॉल तिकीट कधी येणार? तुम्ही म्हणले सर आता डिसेंबर महिना यायला आहे आणि जानेवारी महिना, ऍडमिट कार्डची आम्हाला एकदा रूपरेषा सांगा आणि नेमकी तयारी कशी करावं आता ह्या 1.5 महिन्यात, ह्याचं पण एकदा विश्लेषण द्या. मी म्हणलं ठीक आहे ना. बघा इकडे बघा हो, तर 18 जानेवारीला आपली परीक्षा आहे ना. आता सगळ्यांना माहिती आहे 18 जानेवारी 2025ला वार हे शनिवार आहे ना. 11:30 ते 1:30 या वेळेत आपली परीक्षा आहे. 11:30 ते 1:30 पर्यंत. ठीक आहे. नवीन सिलेबस यावर्षी अजून चेंज झालेला आहे. नवोदयच्या नोटिफिकेशन नुसार नवीन सिलेबस आलेला आहे का नाही. ऍडमिट कार्ड कधी येणार? तर बघा हो, सगळ्यात महत्वाची गोष्ट कधी पण लक्षात घ्या की 5वी नवोदयच्या परीक्षा आहे 18 जानेवारीला आहे ना. परीक्षा 18 जानेवारीला आहे ना. तर हॉल तिकीट येणार 18, जवळपास 1 महिना अगोदर, 18 डिसेंबर आहे ना 2024 किंवा 18 डिसेंबर ते 30 डिसेंबर है ना. 18 डिसेंबर पासून ते 30 डिसेंबर पर्यंत कधी बी हॉल तिकीट येतील. 1 महिना अगोदर हॉल तिकीट येतात. म्हणजे याचा अर्थ 18 डिसेंबर पकडा, एक अप्रॉक्सिमेशन सांगायलो, अंदाजे आहे ना. अंदाजे मागं पुढे 4-5 दिवस होऊ शकतात. ठीक आहे. पण 18 जानेवारीला परीक्षा आहे, तर 18 डिसेंबर पकडून चला. 18 डिसेंबर ते 30 डिसेंबर पर्यंत किंवा 15 डिसेंबरच्या पुढे. ठीक आहे. हॉल तिकीट येणार डिसेंबर महिन्यात 15 तारखेच्या तर पुढे येणार आहे, तर 30 तारखेपर्यंत आरामशीर येतात. अप्रॉक्सिमेशन मी सांगायलो, म्हणजे अंदाजे. ठीक आहे. पण नोटिफिकेशन नुसार काय आहे की बाबा 1 महिना अगोदर, परीक्षेच्या 1 महिना अगोदर हॉल तिकीट येतात. ठीक आहे. जर अभ्यास व्यवस्थित व्हायलाय का सांगा? अभ्यास व्यवस्थित व्हायलाय का? सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. अभ्यास नेमका कसा करायचा? तर कसा करायचा, दररोज रात्री आपली या युट्यूब चॅनलवर, नवोदय गुरु युट्यूब चॅनलवर रात्री 8 ते 9 ऑनलाईन बॅच असते. ठीक आहे. तुम्ही म्हणले सर वाढवा, तर तुमच्या मना आहे ना. 8 ते 9च्या जागी 9:30 10 करूता. 8 ते 9 तात्पुरती हे सगळ्यांनी 8 वाजता जॉईन व्हायचं. कोणाचा नंबर ग्रुपला, व्हॉट्सअप ग्रुपला ऍड नसेल तर या क्रमांकावर हाय पाठवायचं, तुमचं नाव, जिल्हा, सगळं माहिती पाठवा. व्हॉट्सअप ग्रुपला ऍड केलं जाईल. तसेच यावर्षी टेस्ट सिलेबस बदललेला आहे भरपूर. तुम्ही जर सिलेबस बघितला तर पहिल्या सिलेबस काय जण 2020चा पेपर सोडवित असतील आहे ना. त्याच्यामध्ये 5-7 प्रश्न, 7 क्वेश्चन आहेत ना. 7 क्वेश्चन जुन्या सिलेबसचे आहेत, म्हणजे त्या सिलेबसचे ना. आता 24-25चा सिलेबस चेंज झालेला आहे थोडा आहे ना. 5-6 प्रश्नाचा चेंज झालेला आहे. तर मला सांगा मग हे पेपर है ना, मग काय व्हायले, 2020चा पेपर मध्ये 7 क्वेश्चन तुम्हाला येईन, जसे की शेकडेवारी है ना, सरळ व्याज बघा हो, अजून काही टक्केवारीचे प्रश्न. ठीक आहे. अंदाजीकरण वगैरे हे. मग हे सिलेबस चेंज झालेल्यामुळे सगळा गोंधळ उडाला. तर काही गोंधळ काहीच नाही. प्ले स्टोअरला जायचं, नवोदय गुरु ऍप्लिकेशन आहे आपलं, नवोदय गुरु ऍप डाउनलोड करायचं है ना. अशी स्पेलिंग आहे ना, स्पेलिंग तर येते ना रे. नवोदय गुरु ऍप आहे. प्ले स्टोअरला जाऊ. 100 गुणांच्या टेस्ट येतात दिदी, विषय येत नाही, अवघड टेस्ट येतात है ना. जशा परीक्षेला येतात त्या काठिण्य पातळीच्या टेस्ट येतात है ना. तर हे ऍपची किंमत 999 रुपये, जास्त नाही, पण टेस्ट भरपूर येतात. 100 टेस्टच्या पुढे टेस्ट येतात. नवोदयचा संपूर्ण सिलेबस आहे. तुम्ही म्हणलात सर तिथं पहिला धडा आहे का? हो आहे. तिसरा धडा आहे का? हो आहे. है ना. मराठी व्याकरणाच्या टेस्ट येतात, त्याचे स्पष्टीकरण सुद्धा येतं. आणि 100 गुणांच्या विशेष म्हणजे टेस्ट येतात. 100 गुणांच्या टेस्ट आहेत, सोबत त्याची पीडीएफ सुद्धा आहेत है ना. कोणाला जर ऑनलाईन सोडवा वाटत नसलं तर त्याच्या पीडीएफ झेरॉक्स काढून तुम्ही सोडू शकतात. तुम्ही म्हणले सर नंतर उत्तर कुठं बघावं? तर ऑनलाईन टेस्ट सोडवायची आहे ना. ऑनलाईन टेस्ट कशी पण सोडवा,
मग त्याच्यात तुमचे सोल्युशन येतात, 1चं 3, 2चं बी, है ना, जे हिरवे हिरवे म्हणजे येतात, हिरवी पट्टी येते है ना, मग ते तुम्ही इकडं इकडं आपल्या आन्सर शीटवर सोडून इकडे चेक करू शकतात. ऑनलाईन मध्ये उगा चेक करायचं आणि पीडीएफ नुसार म्हणजे कागदावर सोडवायचं, 1चं बी, 2चं सी. ठीक आहे वागो हो, हे ऍप महत्वाचं आहे. ठीक आहे, सगळ्यांनी जॉईन व्हा ऍप मध्ये. 1.5 महिना बाकी, नक्कीच तुम्हाला 95 गुण किंवा 95 पेक्षा जास्त मार्क मिळतील अशी मी आशा करतो, अपेक्षा करतो. वागो हो, सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवा, कारण 1.5 महिना बाकी आहे. दररोज रात्री 8 ते 9 बॅच आहे ना, महत्वाचा सगळं सुरू आहे. मराठी व्याकरणाची आज टेस्ट सुद्धा आहे 12 नंबरची. ठीक आहे, ती सुद्धा सोडवा. धन्यवाद.